नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्यावर बँकेचे कर्ज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारने कर्जमाफीबद्दल एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सरकारने जाहीर केले आहे की राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता थेट माफ केले जाणार आहेत। तर आधी प्रोत्साहनपर रकमेसाठी जी 26 आणि 27 ची अट लावण्यात आली होती, ती अट सरकारने आता पूर्णपणे काढून टाकली आहे। ही जाचक अट काढल्यामुळे आता कोणत्याही गोंधळाशिवाय सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची 2026 ची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी लागणाऱ्या पैशाची संपूर्ण तरतूद सरकारने आधीच केलेली असून हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणे सुद्धा सुरू झाले आहे। महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी खुशखबर आहे। आता थेट तुमच्या मोबाईलवर कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच हा सगळ्यात मोठा निर्णय घेतला असून 2 लाख रुपयांची कर्जमाफी थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। बघा, आता तुम्हाला पण मोबाईलवर मेसेज येईल आणि तुमचं कर्ज कोणत्याही क्षणी माफ होईल। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी काही काम करायला सांगितले आहेत। ती काम पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळणार नाहीत। मग आता नेमकं कोणतं काम करायचं आहे, हे पैसे कधीपासून वाटप होणार, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कर्जमाफीचे 2 लाख रुपये थेट खात्यावर टाकण्याचं काम सुरू होणार असून याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे। सर्व माहिती सविस्तर पाहण्यासाठी जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती महत्त्वाची बातमी तुम्हाला रोजच्या रोज सर्वात आधी बघायला मिळेल। चला तर कर्जमाफीचे पैसे कधीपासून वाटप होणार आहेत ते पाहूयात। शेतकरी बांधवांनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे। बरेच शेतकरी विचारत आहे की पैसे कधी येणार आहेत। आता जर तुमच्या खात्यावर पूर्ण पैसे जमा होणार आहेत तर ही रक्कम काही किंवा 1.5 लाख रुपये नाही तर पूर्ण 2 लाख रुपयांची रक्कम आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळणार असल्यामुळे शेतकरी आता लगेचच खुश होणार आहेत। बँक खात्यावर रक्कम जमा होताच तुम्हाला मेसेज येईल की तुमचं कर्ज माफ झाल्याचा तुम्हाला मेसेज समजेलच। पण हे पैसे मिळण्यापूर्वी तुम्हाला काही काम करावी लागतील। ती काम केली नाही तर 2 लाख रुपये मिळण्यात अडचण येऊ शकते। त्यामुळे तुमचं काम थोडं बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना 2 ते 3 काम पुढच्या 4 दिवसाच्या आत करून घ्यायचे आहेत, कारण पैसे वाटप कोणत्याही क्षणी सुरू होतोच शकतं। तुम्ही आजच्या आज ही काम करून घेतली तर लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचं दिसून येईल आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही। चला तर मग शेतकऱ्यांना कोणती काम करायची आहेत, पैसे आज रात्रीपासून जमा होणार की उद्या सकाळपासून की दुसरी कोणती तारीख आहे, ही सर्व माहिती आता आपण पुढे पाहूयात। जर तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर जी काम करायची आहे त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला लगेचच सांगतो। शेतकरी बांधवांना थोडासा वेळ काढून ही माहिती अगदी लक्ष देऊन ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। बराच वेळ रखडलेली कर्जमाफीची रक्कम अखेर मंजूर झाली आहे। ही आत्तापर्यंतची सर्वात आनंदाची बातमी। बँक खात्यात 2 लाख रुपये जमा होण्याबाबत तातडीने आदेश देण्यात आले असून अत्यंत वेगवान गतीने हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत। ही रक्कम आज रात्रीपासून जमा होणार आहे की उद्यापासून, याची संपूर्ण माहिती समोर आली आहे। राज्य सरकारचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे। आता कोणत्याही क्षणी ही 2 लाख रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊ शकते, पण त्यासाठी सांगितलेले 2 ते 3 कामं तुम्हाला आधीच करावी लागणार आहेत। तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की कोणती कामं करायची आहेत, तर ती सर्व माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप केले जाणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा पहिला लाभ मिळणार आहे, ज्या जिल्ह्याची यादीसुद्धा आपण पाहणार आहोत। जर तुम्ही या यादीत तुमचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील। आधी विषय अटी असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे वाटायचं आहे की आपल्याला कर्जमाफी मिळणार की नाही, पण आता सरकारने सर्व अटी पूर्णपणे काढून टाकल्यामुळे ज्यांना आधी कर्जमाफी मिळणार नव्हती त्यांना सुद्धा डायरेक्ट 2 लाख रुपये मिळणार आहेत। त्यामुळे
सरकारने सांगितलेली कामं लवकरात लवकर कशी पूर्ण करायची ते आता आपण पुढे पाहूयात. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत्तापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. याआधी ज्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक कारणामुळे लाभ मिळणार नव्हता किंवा जे शेतकरी यातून वळण्यात आले होते त्यांना सुद्धा आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आता हा पैसा बँक खात्यात कधी जमा होणार आणि संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नेमकी कोणती कामं करावी लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. ज्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ अगदी लक्ष देऊन बघा, जेणेकरून सरकारने केलेल्या नवीन घोषणासाठी अचूक माहिती तुम्हाला मिळेल. आलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपये मंजूर झाले असून हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. ही प्रक्रिया DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे होणार असल्यामुळे आता अजिबात वेळ लागणार नाही. तिथून सरकारने पैसे सोडले की अवघ्या 30 ते 35 मिनिटांमध्ये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील. सरकारने या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. हे पैसे आज रात्रीपासून जमा होणार, उद्यापासून येणार की यासाठी दुसरी कोणती तारीख ठरलेली आहे हे मी तुम्हाला लगेचच सांगतो. चला तर मग कर्जमाफीचे पैसे आज नेमके कधी खात्यात येणार आहेत आणि कोणती काम आजच पूर्ण करायची आहे ते सविस्तर पाहूयात. की हे पैसे उद्या येणार आहेत याबद्दलची संपूर्ण अधिकृत माहिती समोर आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेमकी कोणती कामं करावी लागणार आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. तुमची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कर्जमाफीचे पैसे खात्यावर यायला अगदी लवकरच सुरुवात होणार आहे. मागचे अनेक महिने किंबहुना अनेक वर्ष आपण एकाच गोष्टीची वाट पाहत होतो की आमची कर्जमाफी कधी होणार, आता सातबारा कधी कोरा होणार आणि 2 लाख रुपयांचं कर्ज कधी माफ होणार. तर शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे तुमची ही प्रतीक्षा आज संपलेली आहे. आता इथून पुढे तुम्हाला वाट पाहत बसण्याची गरज पडणार नाही, कारण सर्व कामे फिक्स झाले आहेत. ही इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्यामुळे माझं कर्ज माफ होईल की नाही याची चिंता अजिबात करू नका. मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आता प्रत्येकाचं माफच होणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी या कर्जमाफीच्या वितरणाची सुरुवात होणार असून लाखो शेतकऱ्यांना याचा थेट मोठा लाभ मिळणार आहे. पण शेतकरी बांधवांनो, यावेळी तुम्हाला थोडं संवाद राहायचा आहे, कारण हे 2 लाख रुपये खात्यात सहजासहजी जमा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत. जर तुम्ही हे काम वेळेत केले नाही तर तिकडून पैसे सुटताच अवघ्या 30 ते 35 मिनिटात तुमचं कर्ज माफ होईल आणि 2 लाख रुपये 100% तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मग चला, मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणती कामं करायला सांगितली आहे ती संपूर्ण माहिती आपण आता पुढे पाहूयात. आता इथून पुढे अत्यंत लक्ष देऊन ही माहिती ऐका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कर्जमाफीची रक्कम मिळवण्यासाठी नेमकी काय माहिती दिली आहे आणि पुढील 2 ते 3 तासात किंवा येत्या काही दिवसात नेमके काय घडणार आहे ते आपण लगेच पाहूयात. शेतकरी बांधवांनो, ही 2 लाख रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला जी अत्यंत महत्त्वाची काम आजच्या आज करायची आहेत ती नक्की कोणती आहे ते आधी समजून घ्या. पहिले काम आहे आधार जोडणी. तुमच्या बँक खात्यासोबत स्वतःचा आधार क्रमांक नोंदवणे आणि तो बँकेत लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरे काम आधार सिंडिंग. सरकारचा थेट लाभ हस्तांतरण योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्या बचत खात्याची आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे. तिसरे काम आधारी प्रमाणीकरण EKYC. जर तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे देऊन बँकेत किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन प्रमाणीकरण करून घेतले नसेल तर ते लगेच करून घ्या. या प्रक्रियेमुळे तुमची माहिती अधिकृत ठरते आणि कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा होते. त्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी जोडले जाणार आहे की नाही हे आजच खात्री करून घ्या. आता पाहूयात मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत आणि पैसे कधी मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की सरकारने शेतकऱ्याचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज फेडले आहे अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी किंवा यापूर्वी 2019च्या कर्जमाफीची योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याची अट होती, परंतु शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून ती जाचक अट आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे.
यामुळे 2019च्या योजनेत पात्र असूनही अंतर थकीत बाकीवर झालेल्या तब्बल 12 लाख अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा आता पूर्ण 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच 2 लाखांवरील कर्जसुद्धा सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आधी जर कर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचे असेल तर कोणालाही लाभ मिळत नसे, परंतु आता नियम बदलला असून 2 लाखांच्या वर आलेली अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरलेल्या उर्वरित पूर्ण 2 लाख रुपयांचे कर्ज सरकार स्वतः भरणार आहे. यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकरी बांधवांनाही आता मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे चालू वर्षाचं कर्ज भरण्याची अट सरकारने पूर्णपणे रद्द केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की यंदा अल्निनोच्या संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त भार पडू नये म्हणून चालू वर्षाचं कर्ज भरण्याची अट आता तात्काळ रद्द करण्यात आलेली आहे. तसंच 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुद्धा सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे. मागील वर्षी 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात जर शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली नसेल किंवा असेल तर त्यांना 50,000 रुपयांचं अनुदान थेट लाभ मिळणार आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी आणखी एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे तब्बल 48,000 कोटी रुपयांचे वीज बिल माफ होणार आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना आता दुहेरी फायदा मिळणार आहे. आता राहिला प्रश्न कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो येत्या 15 दिवसात आता कोणत्याही क्षणी ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. ही सांगितलेली कामं फक्त आजच करून ठेवा. तुम्हाला पैसे मिळणं 100% निश्चित झालं आहे. आज नाही आले किंवा उद्या नाही आले तरीही हे पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणारच आहेत. त्यामुळे आता कर्ज भरण्याची चिंता करू नका. यावेळेस 2 लाख रुपये तुम्हाला नक्की मिळणार आहेत. ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आपण पाहिली आहेत. अशीच नवनवीन आणि विश्वासाची माहिती रोजच्या रोज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टीच चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.